लग्नाला गेल्यावर नवरा नवरीला भेटाच, पण एका व्यक्तीला आवर्जून भेटा, तो म्हणजे मुलीचा बाप. व त्याला भले लग्न कसे झाले असेल, भले जेवण खारट आळणी तिखट झाले असेल, तरी आवर्जून लग्न व जेवण खूप छान झाले व मुलीचे कल्याण झाले आहे असे नक्की सांगा. हे शब्द ऐकण्यासाठी अख्खे आयुष्य त्याने लावलेले असते. लोक म्हणतात की ज्यांच्या पोटी मुलगी जन्माला येते ते आईवडील नशिबवान असतात. पण कोणीतरी खूप छान म्हटलंय की खरे नशिबवान आईवडील ते असतात ज्यांचा मुलगा आपली कर्तव्य व जबाबदारी आनंदाने पार पाडतो आणि त्यांच्या कुळाचं नाव मोठं करतो. मेलेल्या माणसाला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी जो मेलेला आहे त्याला त्याचं काहीच उपयोग नसतो. पण किती मेलेल्या माणसांना खांदा दिला यापेक्षा किती जिवंत माणसांना हात दिला यावर आपली माणुसकी ठरत असते. माणूस मेला हे कळताच धावून जाणारी माणसे तो जिवंत असताना अडचणीत असतानाच का बरं धावून जात नाहीत? खरे तर माणूस मेल्यानंतर धावणाऱ्या माणसांची धावपळ व्यर्थ असते. कारण तुम्ही नाही गेला तरी माणसे त्याला जाळल्याशिवाय राहणार नाहीत. पण ही व्यर्थ धावपळ करणारे खूप आहेत. खरं तर आजकालच्या या खोट्या दिखाव्याच्या शर्यतीत तू मोठा की मी मोठा ही क्षणभंगूर श्रीमंती दाखवण्यात माणूस माणसाला आपल्या नात्याला विसरत चाललाय. म्हणूनच बोलतोय जिवंतपणी जिवंत माणसांसाठी जिवंत असणाऱ्या व अडचणीत सापडलेल्या एकाला तरी आयुष्यात खरा प्रामाणिक हात द्या. झालं गेलं विसरून तुझं माझं सोडून माणूस व्हा. मरेपर्यंत त्याचा अभिमान वाटेल. एक भिकारी स्मशानभूमीत दोन शेजारी जळालेल्या चित्तांची राख मोठा टक लावून बघत होता. एकाने विचारले, बाबा असे का बघता? तो भिकारी म्हणाला, एक श्रीमंतांच्या चित्तेची राख आहे आणि ज्याने आयुष्यभर काजू बदाम खाल्ले, आणि दुसरी गरिबाच्या चित्तेची राख आहे ज्याला 2 वेळचं अन्नही कसंबसं मिळालं. परंतु या दोघांची राख एकसारखीच आहे. मग माणसाला कोणत्या गोष्टीचा एवढा गर्व असतो ते बघतोय.